नमस्कार मित्रांनो, टॅपिंग अर्थात इमोशनल फ्रीडम टेक्निक ही असं एक महत्वाचं शस्त्र आहे की ते अनेक अंगांनी आपल्या दैनंदिन प्रोग्रेससाठी आपल्याला समाधानानं जगण्यासाठी त्याचा वापर करता येतोय. परवा एका मित्राचा मला फोन आला, फायनान्स बद्दल डिस्कशन वगैरे चाललं होतं आणि बोलता बोलता असं त्याच्या बोलण्यातनं जाणवलं की तो म्हटला की मला खूप उशिरा झोप लागते. मी म्हटलं काय रे? काय नाही, माझी आता रोजच झालेलं आहे, ते मला खूप वेळानं झोप लागते. 12-1 वाजता 2 वाजता कधीतरी झोप लागते, कळत नाही, पण खूप वेळ लागतो झोपायला. पडल्यानंतर 2-2.5 तास माझे असेच निघून जातात, ह्या कुशीवरून त्या कुशी, त्या कुशीवरून ह्या कुशी वगैरे, असा ह्याच्यात भरपूर वेळ जातो. मग त्याला म्हटलं मी टॅपिंग का करत नाहीस? मग त्याला जे उत्तर दिलं, त्याला जे एक्सप्लेनेशन दिलं, हे एकदम थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. मी सगळं सांगितल्यानंतर लक्षात आलं की त्याला त्यातलं काही कळालेलं नाहीये. मित्रांनो, टॅपिंग हे असं एक गोष्ट आहे की ते जर व्यवस्थित समजून घेतलं, करताना सिंपल प्रोसिजरच आहे, पण जर समजून व्यवस्थित घेतलं तरच त्याचा इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला जाणवतो, अनुभवायला येतो. मग आता त्या मित्राचं उदाहरण घेतलं तर त्याला इन्सोमनिया म्हणजेच निद्रानाश किंवा निद्रा वेळेनं लागते, झोप वेळेने येते असं आपण समजून घेऊ. हा एक आजार असं समजून घेऊ टेक्निकल भाषेमध्ये. तर त्याच्या मुळाशी ज्यावेळेस आपण टॅपिंगचा विषय घेऊन जातो ना, तर माझ्या कन्सल्टेशनच्या अनुभवाच्या माध्यमातून मला ना साधारण एक 10 मुद्दे इथं समजून सांगणे अत्यंत गरजेचं वाटतं आणि तेच आता मी ह्या व्हिडिओच्या टॉपिकमध्ये कन्सिडर करतोय. हे 10 मुद्दे समजून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होईल की तो कन्सेप्टच्या मुळाशी जाता येईल आपल्याला. एकदा मुळाशी जाऊन म्हणजे आपल्याला दिशा स्पष्ट होईल की बाबा टॅपिंग करत असताना आपण कुठल्या लेवलवरती विचार केला पाहिजे हे लक्षात येईल. आणि कुठल्याही समस्येसाठी, म्हणजे ज्यावेळेस आपण टॅपिंग करतोय तर कुठल्याही समस्येसाठी असं मुळापर्यंत जाणं गरजेचं असतं, हेही तुमच्या लक्षात येईल. म्हणून मुळापर्यंत जाण्यासाठी मी एक 10 मुद्दे काढलेले आहेत. ते 10 मुद्दे आपण एका माइंड मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊया.